नमस्कार. आज आपण एका खूप जवळच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे कृतज्ञता. पण आपण जे रोज धन्यवाद म्हणतो त्या साध्या शब्दाच्या पलीकडे जाऊन बायबलनुसार खऱ्या अर्थाने कृतज्ञ असणं म्हणजे काय हे आज समजून घेऊया. मग सुरुवातच एका साध्या प्रश्नाने करूया. फक्त धन्यवाद म्हणणं खरंच पुरेसं आहे का? म्हणजे आपल्याला जेव्हा कोणी मदत करतं तेव्हा आपण पटकन हे शब्द वापरतो. पण ती जी भावना आहे ती व्यक्त करायला केवळ हे शब्द पुरेसे आहेत की याचा अर्थ खूप खोलवर आहे? आणि इथेच खरा फरक लक्षात येतो. बायबल आपल्याला सांगतं की शब्दांनी आभार मानणं आणि कृतीतून आभार मानणं यात खूप मोठं अंतर आहे. एकीकडे फक्त शब्द आहेत आणि दुसरीकडे आहे जगण्याची एक संपूर्ण पद्धत. तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकाराने. कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक खूप महत्त्वाचा मार्ग म्हणजे परत देणं. आपल्याकडे जे काही आहे त्यातून काहीतरी अर्पण करणं. आता हे जे देणं आहे त्याचे दोन मुख्य मार्ग सांगितले आहेत. एक म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा एक भाग अर्पण करणं आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा म्हणजे आपण दिलेलं वचन पूर्ण करणं. याची सुरुवात तर अगदी बायबलच्या सुरुवातीलाच झाली आहे. काईन आणि हाबेल या दोघांनी शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व दिलं. त्यांनी आपल्या शेतीतलं उत्पन्न आणि आपल्या कळपातले प्राणी परमेश्वराला अर्पण केले. हीच त्यांची कृतज्ञता होती. नीतिसूत्रांमध्ये तर हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की आपल्या संपत्तीतून आपल्या उत्पन्नाच्या पहिल्या आणि सर्वोत्तम भागातून परमेश्वराचा सन्मान करा. म्हणजे आपल्याकडची सर्वोत्तम गोष्ट देणं ही खरी कृतज्ञता. आणि दुसरा मार्ग म्हणजे दिलेलं वचन पूर्ण करणं. यासाठी योनाची कथा आठवून बघा. काय नाट्यमय कथा आहे. जेव्हा तो त्या मोठ्या माशाच्या पोटात अडकला होता, संकटात होता, तेव्हा त्याने एक नवस केला होता आणि त्या संकटातून सुटल्यावर तो नवस पूर्ण करणं हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं धन्यवाद होतं. बरं, दानानंतर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दुसरा मोठा मार्ग आहे तो म्हणजे उपासना. आणि यात फक्त शारीरिक कृती नाहीये तर मनापासून केलेली भक्ती आणि आदर आहे. आणि उपासनेतही दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे गाण्यातून संगीतातून स्तुती करणं आणि दुसरं म्हणजे शारीरिक आदराने नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करणं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजा शल्मुनाची गोष्ट. विचार करा, जेव्हा ते भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं असेल आणि परमेश्वराचं तेज तिथे उतरलं तेव्हा लोकांनी उत्स्फूर्तपणे जमिनीवर लोटांगण घातलं आणि स्तुतिगीतं गाऊन आपले आभार मानले. आणि ही गोष्ट काही नवीन नाही. बायबलमध्ये तर हे वारंवार सांगितलं आहे. संगीत आणि गाणी ही भावना व्यक्त करण्याचे खूप शक्तिशाली माध्यम आहेत आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर त्याहूनही अधिक. आता शारीरिक आदराबद्दल बोलायचं झालं तर ह्याहून चांगलं उदाहरण दुसरं कुठलं असेल? येशूने 10 कुष्ठरोगांना बरं केलं, पण परत आला फक्त एक. आणि त्याने काय केलं? तो सरळ येशूच्या पाया पडला. वाकून गुडघे टेकून आदर व्यक्त करणं ही कृतज्ञता किती खोलवरची असू शकते हे दाखवतं. म्हणजे बघा, कृतज्ञता ही काही फक्त आपल्यापुरती मनातल्या मनात ठेवण्याची गोष्ट नाहीये. बायबलनुसार ती इतरांसोबत वाटून घ्यायची असते. ती एक प्रकारची साक्ष असते. बायबलमध्ये तर असं प्रोत्साहन दिलंय की जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्यांना एकत्र बोलवा आणि तो आनंद वाटा. जसं हरवलेलं मेंढरू सापडल्यावर मेंढपाळ करतो. आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींबद्दल इतरांना सांगणं ही सुद्धा एक कृतज्ञता आहे. स्तोत्रसंहितेतली ही ओळ बरोबर हेच सांगते. मोठ्याने स्तुती करा आणि जी अद्भुत कामं झाली आहेत त्याबद्दल सगळ्यांना सांगा. आपल्या आशीर्वादांबद्दल बोलणं ही कृतज्ञता इतरांपर्यंत पोहोचवण्याची एक सुंदर पद्धत आहे. चला, आता आपण कृतज्ञतेच्या सर्वात खोल प्रकारांबद्दल बोलूया. म्हणजे अंतिम कृतज्ञता. अशी कोणती गोष्ट आहे जी कृतज्ञतेचं सर्वात मोठं रूप मानली जाते? ते 2 मार्ग म्हणजे महान प्रेम दाखवणं आणि आपलं संपूर्ण जीवनच समर्पित करणं. ही फक्त एक कृती नाही, तर ही एक संपूर्ण वचनबद्धता आहे. ही एक खूप हृदयस्पर्शी कथा आहे एका स्त्रीची, जिला तिच्या अनेक पापांची क्षमा मिळाली होती आणि तिच्या मनातली कृतज्ञता इतकी मोठी होती की तिने येशूच्या पायांना अभिषेक केला. तिचं ते महान प्रेम, तेच तिचे धन्यवाद होते. मग हे जीवन समर्पण म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ आहे फक्त वेळ किंवा पैसा नाही, तर स्वतःला, आपली इच्छा, आपलं भविष्य सगळं काही अर्पण करणं. कृतज्ञतेच्या इतर सगळ्या प्रकारांचा हा कळस आहे. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रेषित पाऊल. तो स्वतःला पाप्यांमध्ये मुख्य म्हणायचा, पण त्याला मिळालेल्या क्षमेबद्दल तो इतका कृतज्ञ होता की त्याने आपलं आयुष्यच समर्पित केलं. त्याचे हे शब्द, आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यात जगतो, ही त्यागाची आणि कृतज्ञतेची सर्वोच्च भावना आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण कुठून सुरुवात केली होती? धन्यवाद या एका शब्दापासून. आणि आता आपण कुठे आलो आहोत? कृतज्ञता हा फक्त एक शब्द नाही,
तर ती एक जीवनशैली आहे, जगण्याचा एक दृष्टिकोन आहे. तर आपण एकूण 7 मार्ग पाहिले, दानापासून सुरुवात करून, उपासनेतून, इतरांना सांगण्यातून, प्रेम दाखवून आणि शेवटी संपूर्ण जीवन समर्पित करण्यापर्यंत. हे सगळे मार्ग त्या एका धन्यवाद शब्दाला एका शक्तिशाली जीवनशैलीत बदलतात. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावेल, या सगळ्या मार्गांकडे पाहिल्यावर आपल्या आयुष्यात कृतज्ञता कशी व्यक्त होते? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?